नमस्कार, मी दीपिका स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत. थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला गरमागरम सूप प्यायला खूप आवडते. आपण वेगवेगळ्या प्रकारचे सूप बनवत असतो. तर आपण आज बनवूयात पंपकिन सूप म्हणजेच लाल भोपळ्याचे सूप. लाल भोपळा हा बऱ्याच जणांना आवडत नाही, पण हे भोपळ्याचे सूप सगळे आवडीनं पितील. हे चवीला खूप छान लागते आणि याचा रंगसुद्धा अप्रतिम येतो. मुख्य म्हणजे हे कमीत कमी साहित्यात तयार होते आणि झटपट तयार होते. UK हा अशा प्रकारचा भोपळा मिळतो. हा भोपळा मी आधी चिरून घेतला आहे. आपण भोपळा वापरताना याच्या साली काढायच्या नाही आहेत, कारण साली काढताना भोपळा खूप वाया जातो आणि खूप वेळही लागतो. मी असे छोटे छोटे पीसेस करून कुकरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत. याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता आपण याच्या 3 शिट्ट्या करून घेऊयात. तुम्ही ह्या भोपळ्याच्या फोडी डायरेक्ट कुकरमध्ये घालून कुकरला लावल्या तरी चालतील. कुकर थंड झालेला आहे. आता आपण भोपळ्याच्या साली काढून घेऊयात. शिजवल्यामुळे साली काढणं खूप सोपे जाते. अशा प्रकारे सुरीच्या साहाय्यानं पटकन साली निघतात. ह्या सर्व साली काढून घेऊन आपण ह्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक पेस्ट करून घेऊयात. मी येथे एका भांड्यामध्ये थोडंसं बटर घातलेलं आहे. तुम्हाला जर बटर आवडत नसेल तर तुम्ही तूप घालू शकता किंवा तेल घातलं तरी चालेल. बटर गरम झाल्यावर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात. जिरे तडतडल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं हिंग घालूयात आणि हे सगळं व्यवस्थित हलवून घेऊया आणि याच्यामध्ये बारीक केलेली भोपळ्याची पेस्ट घालूयात. येथे मी साधारण 400 ते 500 ग्रॅम भोपळा वापरलेला आहे. ह्या भोपळ्याचे सूप करताना आपण कॉर्नफ्लॉवर वापरला नाही आहे, तरी देखील आपले सूप खूप छान होते. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडी ब्लॅक पेपर घालूयात. हे सगळं व्यवस्थित हलवून याला एक छान उकळी आणूयात. या सूपला आपण एक तडका देणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या सूपला खूप छान खमंग वास येतो. त्यासाठी मी येथे बटर घेऊन त्याच्यामध्ये थोडासा लसूण घातलेला आहे. लसूण ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत आणि थोडासा हिंग घालायचा आहे. यामुळे आपल्या सूपला खूप छान खमंग वास येतो. तयार झालं आहे आपलं गरमागरम पंपकिन सूप. ह्या सूपला खूप छान रंग आलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर न वापरता देखील खूप दाटसर झालेले आहे.